पुरवण्याची संधी तू आम्हाला प्राप्त करून दिलेली आहेस। तुझ्या वचनाकडे लक्ष लावण्यासाठी प्रभू आमची अंतःकरणं तू उघड, आमचे कान तू तयार कर, आमचं मन तुझं वचन स्वीकारण्यासाठी तू सिद्ध कर। प्रभू आमचं जीवन हे तुला समर्पित असो यासाठी की तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा प्राप्त व्हावा। हे देवा, जी वचनं आम्ही ऐकलेली आहेत, वाचलेली आहेत, ज्या वचनांवर विशेषतः आम्ही मनन चिंतन करणार आहोत, ती प्रत्येक वचनं आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर। त्याद्वारे तू आमच्याशी बोल आणि तुझं गौरव आम्हा प्रत्येकाद्वारे तू दे। प्रभू मला देखील तू आपल्या हाती घे। तुझ्या पवित्र वचनामधून बोलत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन सहाय्य तुम्हाला पुरव। मी नाही तर तू बोल आणि तुझं गौरव तू हो दे। मला तुझ्या वधस्तंभाच्या आड तू लपव। येशू ख्रिस्त तारणारा याच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक, आमेन। यावेळेस जी वचनं या ठिकाणी आपण ऐकलेली आहेत त्या वचनांवर थोडंसं मनन चिंतन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत। आणि विशेषतः सर्वसाधारण जर आम्ही पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही जे जीवन जगत आहोत किंवा जे दिवस आमच्या समोर आहेत ते म्हणजे आगमन समयाचे दिवस आहेत। म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या भूतलावर होणार आहे, त्या उद्देशाने हा आगमन समय आमच्या जीवनामध्ये जोडलेला आहे, यासाठी की त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार आम्ही आमच्या जीवनामध्ये करावा, त्याचा अंगीकार करून त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या योजनेप्रमाणे आणि त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगावं, ह्या उद्देशाने ख्रिस्ती महामंडळाने हा समय आमच्या जीवनामध्ये जोडलेला आहे। आता आगमन समयामध्ये 4 जे रविवार असतात त्या 4 रविवारच्या उद्देशाने या ठिकाणी साजरे केले जातात। आणि आजचा जो प्रभुवार आहे किंवा आजचा जो रविवार आहे हा आगमन समयातील 4था रविवार आहे, म्हणजे ख्रिस्त जन्माच्या अगोदरचा रविवार हा या ठिकाणी साजरा केला जात आहे। या अनुषंगाने आम्ही पाहत असताना जर आम्ही बघितलं तर सर्वसाधारण ख्रिस्त जन्मासाठी किंवा नाताळ सणासाठी आपली तयारी झालेली आहे, बरोबर? झालेली आहे आपली तयारी, आहे का नाही? आपण ख्रिस्त जन्मासाठी किंवा नाताळ सण साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबाची, आपल्या वैयक्तिक, आपल्या घराची आपण तयारी केलेली आहे का नाही? काय काय तयारी केली हो आपण? सर्व केले आहे का नाही? रंगोटी, स्वच्छता, कपडे, डेकोरेशन, आहे का नाही? आतापर्यंत नाही म्हटलं तर आता 21 तारीख आहे आणि सर्वसाधारण फराळ देखील सगळ्यांचे अर्ध्या निम्म्याच्या वरती झालेले असेल, आहे का नाही? म्हणजे शेवटचा भाग या ठिकाणी आलेला असेल। ही सर्व तयारी आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधामध्ये करत आहोत, आहे का नाही? आम्ही हे लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावर जन्मास आला, तो आमच्या पापास्तव आमच्या पापांची शिक्षा स्वतः भोगण्यासाठी, प्रायश्चित्त करण्यासाठी आणि आम्हाला त्या शिक्षेपासून दूर ठेवण्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावर जन्मास आला। सर्वसाधारण या सर्व गोष्टींचा एकच सारांश आपल्याला दिसून येईल, ते म्हणजे आम्हाला तारण देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावर जन्मास आला। आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मास येण्यासंदर्भामध्ये किंवा त्याच्या सेवा कार्यासंबंधामध्ये पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर अनेक भविष्य या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते, वाचायला मिळते। उत्पत्तीच्या पुस्तकापासून तर मलाकीच्या पुस्तकापर्यंत जर आम्ही वाचले तर प्रभू येशू ख्रिस्त कसा जन्मास येईल, कोठे जन्मास येईल, त्यावेळेस परिस्थिती काय असेल, सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून कशी परिस्थिती असेल, या सर्व गोष्टींचा वृत्तांत जुन्या करारामध्ये आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। आणि त्या सर्व गोष्टी तंतोतंत तत्कालीन परिस्थितीमध्ये घडलेल्या आहे, परिपूर्ण झालेल्या आहे। आणि म्हणून जर आम्ही बघितलं यशाया संदेशाच्या पुस्तकाचा 7वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून पुढील काही वचनं जर वाचली तर त्या वचनांमध्ये आम्हाला सांगितलेले की पहा, दाविदाच्या कुळामधील दाविदाचा अंकुर उदयास येईल आणि तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापापासून मुक्तता देईल आणि ज्याला
या जगामध्ये परमेश्वर पाठवणार आहे त्याचं नाव सर्वसमर्थ देव असं राहील. आणि त्याला काय म्हणतील? सनातन देव. आणि दुसरं अजून नाव त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, इमॅन्युएल. इमॅन्युएल म्हणजेच आम्हा बरोबर देव. त्या देवाने येऊन आमच्या बरोबर वस्ती केली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रथम आगमनाविषयी ज्या भविष्यवाण्या केल्या गेलेल्या होत्या त्या भविष्यवाण्या तंतोतंत पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तंतोतंत त्याच्या जन्माच्या संबंधामध्ये, त्याच्या सेवा कार्याच्या संबंधामध्ये, तो कशा प्रकारे सेवा करेल, कुठे सेवा करेल, त्यानंतर त्याचं समर्पण कसं होईल, वधस्तंभावरील त्याचं समर्पण होत असताना ज्या भविष्यवाणी केलेल्या आहेत त्या सर्व तंतोतंत पूर्ण होताना आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रथम आगमनाच्या संबंधामध्ये आम्ही आतापर्यंत तयारी केलेली आहे. परंतु या आनंदामध्ये आम्ही तयारी करत असताना आम्ही कधी हा विचार केलेला आहे का, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आम्ही साजरा करणार आहोत त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी आम्ही काय देणार आहोत? काय देणार आहोत आम्ही? आज आम्ही विचार जर केला, आम्ही आमच्या घराची स्वच्छता कोणासाठी केली? रंगरंगोटी केली कोणासाठी? फराळाचं केलं कोणासाठी? आमच्यासाठीच केले. बरोबर आहे. एवढं नाही, आता कपड्यांची खरेदी देखील झालेली असेल, हे की नाही? कपडे कोणासाठी घेतलेत? मग माझा एक प्रश्न आहे, घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असला, जन्मदिवस असला, आपण सर्व घराला कपडे घेतो का? मग ज्याचा वाढदिवस आहे त्यालाच आम्ही करतो, आहे का नाही? मग प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करत असताना सर्व काही आमच्यासाठी आहे. बरोबर? मग त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी काय काय देणार आहोत आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला? जर घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर आम्ही त्या व्यक्तीला भेटतो आणि काय करतो? त्याला शुभेच्छा देतो, भेटवस्तू देतो, आहे का नाही? गिफ्ट देतो ना. प्रभू येशू ख्रिस्ताचा देखील जन्म झाला त्यावेळेस ते मागी लोक त्या ठिकाणी आले, भेटायला आले त्याला आणि त्याला बक्षीस देऊन गेले, ज्ञानी लोक. आम्ही काय करतो? जन्मदिवसाच्या दिवशी आम्ही पवित्र मंदिरामध्ये येतो, गीतं गातो, दान टाकतो, घरी जातो, बिर्याणी खातो, झालं, संपला. मग त्या प्रभू येशू ख्रिस्ताला, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आम्ही साजरा करतो त्या प्रभू येशू ख्रिस्ताला काय काय देतो आम्ही? आतापर्यंत विचार करा, आमच्या जीवनामध्ये आम्ही किती ख्रिस्त जन्मदिवस साजरे केले, किती नाताळ सण साजरे केले, आणि त्या नाताळ सणांमध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला काय काय भेटवस्तू दिलेले आठवतंय? जे काही केलं आणि जे काही करतो ते आमच्यासाठी आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी काय? प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रथम आगमना संबंधामध्ये ज्या काही गोष्टी सांगण्यात आलेल्या होत्या त्या पूर्ण होताना आम्हाला दिसलेल्या आहेत. ही एक बाब आहे. दुसरी बाब अशी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा आगमन समय आता पुन्हा एकदा होणार आहे. माहित आहे? प्रथम आगमन समय, प्रथम त्याचं येणं ह्या भूतलावर मानवाच्या तारणासाठी झालं. आता त्याचं द्वितीय आगमन होणार आहे. आम्ही प्रथम आगमनाच्या संबंधामध्ये तयारी केलेली आहे. द्वितीय आगमनाच्या संबंधामध्ये तयारी केली का हो? प्रथम आगमनाच्या संबंधामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आम्ही खूप तयारी केलेली आहे. स्वतःसाठी वस्त्र घेतलेले आहेत, फराळाचं केलेलं आहे, आमचं घर स्वच्छ केलेलं आहे, सगळं काही आहे. त्या द्वितीय आगमनासाठी आम्ही काय तयारी केलेली आहे? त्या द्वितीय आगमनासाठी हे शारीरिक वस्त्रांची गरज नाही आहे, धार्मिकतेच्या वस्त्रांची गरज आहे.
त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासाठी आमचं घर स्वच्छ करायचं नाही आहे, आम्हाला आमचं अंतःकरण स्वच्छ करायचं आहे. आमच्या अंतःकरणामधील जे जळकट मळकट किंवा जे धूळ साचलेली आहे ती आम्हाला झटकायची आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासाठी आम्हाला स्वतःची तयारी करायची आहे. ही तयारी केलेली आहे का हो आम्ही? ख्रिस्त जन्मदिवसाची तयारी आम्ही केलेली आहे, परंतु त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाची तयारी आम्ही केलेली आहे काय, याकडे आम्ही लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रथम आगमनाच्या संबंधामध्ये ज्या भविष्यवाणी केल्या गेलेल्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि ह्याद्वारे आपणास परमेश्वराने त्याच्या वचनाच्या द्वारे एक नवीन आशा देव केलेली आहे. ज्या प्रकारे त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रथम आगमन झालेलं आहे त्याच प्रकारे त्याचं द्वितीय आगमन देखील होणार आहे. मग त्या द्वितीय आगमनासाठी आम्ही तयार आहोत का, हा विचार आज आम्हाला करायचा आहे. ही संधी परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या संबंधामध्ये ज्या भविष्यवाणी आहेत त्या भविष्यवाण्या देखील आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पूर्ण होताना आम्हाला दिसत आहेत. दानिएलाचं जे पुस्तक आम्ही वाचलं 7वा अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनापासून पुढील काही वचनं वाचली, 9व्या वचनापासून पुढील काही वचनं वाचलेली आहेत 14व्या वचनापर्यंत. या वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमना संबंधामध्ये या ठिकाणी सांगितलेले 13वं वचन काय सांगितलेलं आहे, पहा त्यावेळेस मी एक पुरातन पुरुष पाहिला, तो मानव पुत्रासारखा होता आणि मेघारूढ होताना मला तो दिसला. तो या भूतलावर आला त्यावेळेस त्याच्या हाताखाली त्याच्या सानिध्यामध्ये किंवा त्याच्या जवळ सर्व राष्ट्रे असावेत. त्या प्रत्येकाने त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि त्याने त्याच्यावर सत्ता चालवावी यासाठी सर्वांना त्याच्या अधीन करण्यात आलेलं आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासाठी किंवा द्वितीय आगमनाचं भविष्य या ठिकाणी आम्हाला दानिएल आपल्या पुस्तकामध्ये सांगत असताना दिसत आहे. आणि ह्याच गोष्टींच्या संदर्भामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्त देखील त्याच्या द्वितीय आगमनाच्या गोष्टीला दुजोरा देत आहे, संमती देत आहे आणि तो मान्य करत आहे. मत्ती कृषी वर्तमान याचा 25वा अध्याय आणि त्याच्या 31व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या ठिकाणी हे कबूल करत आहे किंवा तो या गोष्टीला मान्यता देत आहे. यामध्ये असं म्हटलेलं आहे, मत्ती कृषी वर्तमान याचा 25वा अध्याय आणि त्याच्या 31व्या वचनामध्ये, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व दूतांसह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजसनावर बसेल. आपल्या वैभवशाली राजसनावर बसेल. मानवाचा पुत्र या भूतलावर ज्यावेळेस येईल त्यावेळेस, आणि दानिएल संदेशात देखील ते सांगत आहे, मानव पुत्र आपल्या वैभवाने येताना त्या ठिकाणी मी पाहिलेला आहे. राजसनावर तो आरूढ झालेला मी पाहिलेला आहे. त्याच्या अधीन सर्व राष्ट्रे, सर्व कुळे, सर्व गोष्टी त्याच्या अधीन केल्या गेलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमना संबंधामध्ये अनेक भविष्यवाण्या आम्हाला या ठिकाणी दिसून येतील. त्याचप्रमाणे जर आम्ही बघितलं तर संत पाऊल ह्याच गोष्टीला मान्यता देत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं आता निश्चिंत झालेलं आहे. तिमोथेला पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये, तिमोथेला पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये या ठिकाणी देवाचा सेवक आम्हाला याविषयी सांगत आहे. संत पाऊल या ठिकाणी म्हणत आहे, पहा तिमोथेला पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 14वं वचन, आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत तू ही आज्ञा निष्कलंक व अदृश्य राख. काय सांगितलेलं आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त हा प्रगट होईपर्यंत ही आज्ञा निष्कलंक आणि अदृश्य अशी राख.
प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगट होणं हे आता जवळ झालेलं आहे. प्रथम त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जे झालेलं आहे ते मानवाच्या तारणासाठी झालेलं आहे, आपला प्राण समर्पित करण्यासाठी झालेलं आहे, पापापासून मुक्तता देण्यासाठी त्याचं प्रथम येणं या भूतलावर झालेलं आहे. आता त्याचं द्वितीय आगमन जे होणार आहे ते आगमन हे वेगळ्या उद्देशाने आणि वेगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये देवदूत देखील प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते त्या शिष्यांना या ठिकाणी सांगत आहेत किंवा ते त्यांना निक्षून आज्ञा करत आहेत की पहा, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला वर आकाशामध्ये घेताना तुम्ही पाहत आहात तो तसाच आपल्या राजवैभवाने देवदूतांसह पुन्हा या भूतलावर येईल. प्रेषितांची कृती याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 10 आणि 11 या वचनामध्ये देवाचा सेवक आम्हाला याविषयी सांगत आहे. यामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रेषितांची कृती याचा पहिला अध्याय 10 आणि 11 या वचनामध्ये, तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गलीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. पुन्हा तो प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि म्हणून पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आम्हाला याविषयी सांगितलेलं आहे. योहान शुभवर्तमानामध्ये 14व्या अध्यायामध्ये तो सांगत आहे, काय म्हणत आहे, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. आणि तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईल, कारण की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावं. ज्या ठिकाणी आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या ठिकाणी आम्ही असावं ही देवाची अपेक्षा आणि योजना आमच्याकडून आहे. मग आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासाठी तयार आहोत का? का आम्ही अजूनच त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रथम आगमनामध्येच आहोत, त्या आनंदामध्येच आहोत? त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जे येणं होणार आहे त्याकडे जर आम्ही लक्ष लावलं तर आम्हाला या ठिकाणी दिसून येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रथम आगमनाच्या संबंधामध्ये जर पाहिलं तर परमेश्वराने सर्वोत्तरी तयारी त्या ठिकाणी करून घेतलेली होती. सामाजिक दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून आणि भौगोलिक दृष्टिकोनातून सर्व परिस्थिती त्याने त्या ठिकाणी परिपूर्ण केलेली होती. आताही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासाठी परमेश्वराने या सर्व गोष्टी तयारी करून ठेवलेल्या आहेत. सामाजिक दृष्टिकोनातून देखील जर आम्ही बघितलं तर समाजामध्ये ख्रिस्ती लोकांचं वर्चस्व, ख्रिस्ती लोकांचं काय काय परिस्थिती आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सामाजिक दृष्टिकोनातून, जगिक दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आम्हाला आपल्यापासून काही गोष्ट लपलेली नाहीये. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आज अनेक देवाच्या सेवकांच्या द्वारे देवाचं वचन बीजारोपण केलं जात आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे त्या संदर्भामध्ये अनेक भविष्यवादी संदेशे यांनी लोकांना सांगितलं होतं की पहा, देवाचं राज्य जवळ येत आहे, स्वतःच्या अंतःकरणाची तयारी करा, पापाविषयी पश्चाताप करा, पाप अंगीकार करा, आपल्या पापापासून फिरा, कारण की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आजही तीच परिस्थिती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन आता जवळ झालेलं आहे. मग या द्वितीय आगमनाच्या संदर्भामध्ये आम्ही काय तयारी केलेली आहे याकडे आम्ही लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मत्ती शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि त्याच्या 36व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्या द्वितीय आगमनाच्या संदर्भामध्ये सांगत आहे. मत्ती शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि त्याचं 36वं वचन यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतासही नाही आणि पुत्रालाही नाही.
तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा जो दिवस आहे, त्या दिवसाच्या संदर्भामध्ये कोणालाही अजून काही माहिती नाही. जर ती माहिती आपल्याला असती तर आम्ही काय केलं असतं? आज आम्ही इथे एकत्र झालो असतो का? नसतो आलो इथे. आम्हाला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्त कधी येणार आहे. मग त्याच्या अगोदर 8 दिवस, 15 दिवस, 10 दिवस अगोदर आम्ही पश्चाताप केले असते, चांगली कामं केली असते, हे की नाही? परंतु तो प्रभू येशू ख्रिस्त केव्हा येईल हे आम्हाला कोणालाच माहिती नाही. म्हणून आम्ही सदोदित तयार राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने अनेक संदर्भांमधून आम्हाला तयारीच्या संबंधामध्ये उदाहरणं दिलेली आहेत. आणि त्यामध्ये प्रामुख्याने एक उदाहरण आपल्या समोर आहे. बालपणापासून, संडे स्कूल पासून हे उदाहरण आम्ही ऐकत आलेलो. 10 कुमारिका, 5 शहाण्या आणि 5 मूर्ख. शहाण्या कोण होत्या? तेल घेऊन तयार होत्या, आहे की नाही? म्हणजे तयारीत होत्या त्या. तो वर कधी येईल, त्याला कधी सामोरे जावं लागेल हे माहिती नाही. मग जर दिव्यामधलं तेल संपलं तर सामोरे जाण्यासाठी दिवा तर पाहिजे ना. त्या शहाण्या होत्या म्हणून त्यांनी आपल्याजवळ ठेवले. मूर्ख, त्यांनी आपल्याजवळ काहीच ठेवलेलं नाही. मग आता आपल्याला हे आत्मपरीक्षण करायचं आहे की आम्ही कोणत्या कुमारिकेमध्ये मोडत आहोत, शहाण्या का मूर्ख? शहाण्या ज्या होत्या त्यांनी तयारी केलेली होती आणि मूर्ख होत्या त्यांनी तयारी केलेली नव्हती. मग आज आम्हाला हे आत्मपरीक्षण करायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रथम आगमनाच्या संबंधामध्ये आम्ही जगाच्या दृष्टिकोनातून तयारी केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून आम्ही काय तयारी केलेली आहे हे आत्मपरीक्षण आम्हाला करायचं आहे. कारण की तो प्रभू येशू ख्रिस्त केव्हा येईल हे आम्हाला माहिती नाही. आता जर उद्या यदा कदाचित जर संदेश सांगत असतानाच काही 5-10 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने जर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं झालं, अकस्मात जर तो आला, आपण तयार आहोत का त्याच्याबरोबर जायला? आहोत तयार? काय तयारी केलेली? सदोदित तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन या ठिकाणी जे होणार आहेत त्याकडे जर आम्ही लक्ष पुरवलं, मी जास्त गोष्टी सांगणार नाही, फक्त 4 मुद्दे आपल्यासमोर ठेवणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन कशासाठी होणार आहे या संदर्भामध्ये फक्त 4 गोष्टी मी आपल्यासमोर ठेवणार आहेत. आणि त्या 4 गोष्टीमधून आम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे की आम्ही कोठे आहोत. पहिलं, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होणार आहे ते यासाठी अंधकारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणण्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. पहिली आणि महत्वाची बाब, अंधकारातील गुप्त गोष्टी प्रगट करण्यासाठी, प्रकाशामध्ये आणण्यासाठी तो येणार आहे. दुसरी बाब, न्याय करण्यासाठी तो येणार आहे. न्याय निवाडा करण्यासाठी तो आता दुसऱ्या वेळेस येणार आहे. तिसरी बाब, या ठिकाणी आम्हाला घेऊन जाण्यासाठी तो येणार आहे. आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि चौथी म्हणजे मृत्यूला नष्ट करण्यासाठी तो येणार आहे. आता जर आम्ही बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात, परंतु ह्या 4 प्रमुख गोष्टी आहेत की ज्या गोष्टींकडे आम्हाला लक्ष लावायचं आहे. अंधारातील गुप्त गोष्टी प्रगट करण्यासाठी तो येणार आहे. त्या संदर्भामध्ये देवाचा सेवक संत पाऊल या ठिकाणी आम्हाला याविषयी सांगत आहे की तो निक्षून त्या ठिकाणी त्या तत्कालीन करिंथ येथील मंडळीला सांगत असताना तो म्हणत आहे, करिंथीकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये तो असं म्हणते की पहा, तो प्रभू येशू ख्रिस्त अंधकारातील प्रत्येक गोष्ट, गुप्त गोष्ट प्रकाशामध्ये आणणार आहे. करिंथीकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 5वं वचन यामध्ये असं म्हटलेलं आहे, म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्याय निवडा करूच नका. तो अंधकारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्प उघड करील आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करेल. अंधकारातील गुप्त गोष्टी प्रगट तो करील. ही पहिली बाब आहे. कारण की मानवाच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गुप्त आहेत, अंधारामध्ये केलेल्या गोष्टी.
गुप्त गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत. त्या आमच्या आईवडिलांना, आमच्या जोडीदाराला किंवा आमच्या कोणत्याच व्यक्तीला माहिती नाही. प्रकाशामध्ये उघडकीस आणण्यासाठी तो तयार आहे. मग अशा काही गोष्टी आहेत का? हे आत्मपरीक्षण आम्हाला करायचं आहे, कारण की ह्या गुप्त गोष्टी तो प्रकाशात आणेल. आम्ही जरी म्हटलो आम्हाला कोणी बघत नाही, आम्हाला असं वाटत असेल की मनुष्य आम्हाला बघत नाही, आम्ही काही केलं, काही बोललं तरी चालतंय, परंतु ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परमेश्वर आम्हाला पाहतो. आणि म्हणून रमण रणदिवे यांचं एक गीत आहे, त्या गीतामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, मी गेलो कुठे कसाही ख्रिस्तास सर्व ठावे. आहे की नाही? कुठेही गेलो मी तरी ख्रिस्ताला माहीत आहे. स्तोत्रसंहिता 143 145 यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणत आहे की हे परमेश्वरा, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे जाऊ? वर आकाशामध्ये गेलो तरी तू आहेस, खाली अधोलोकामध्ये मी गेलो तरी तुझी दृष्टीपासून काही लपत नाही. मी डोंगरांना म्हटलं की मला लपवा तर ते तुझ्यापासून काही लपवत नाही. अंधकाराला म्हटलो की मला तुम्ही झाकून टाका तरी अंधकारही तुझ्यापासून काहीही लपवून ठेवत नाही. मग तुझ्या समक्षतेपासून मी कोठे जाऊ? आम्ही देवाच्या समक्षतेपासून कुठेही जाऊ शकत नाही. आम्ही किती जरी म्हटलो की आम्ही गुप्तपणे केलेलं आहे, कोणी आम्हाला बघितलेलं नाहीये, तरी देवाने आम्हाला बघितलेलं आहे. आणि म्हणून आज जर बघितलं तर मानव कसा जीवन जगतो माहिती आहे? मांजरीप्रमाणे मानव जीवन जगतो. मांजर माहिती आहे तुम्हाला काय करते? का बरं? दूध पिते ती डोळे झाकून. का? तिला असं वाटतं मी डोळे बंद केले म्हणजे मला कोणी बघत नाही, मी एकटीच आहे, मी एकटीच दूध पिते, मला कोणीच बघत नाही. हीच धारणा, हीच कल्पना आणि हेच विचार आज आमच्या जीवनामध्ये आहे. आम्ही पातक करतो आणि काय म्हणतो? मला कोणी बघितलं नाही. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं, अंधकरण पारखणारा तो परमेश्वर आहे. आमच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी त्या परमेश्वराला माहिती आहे. आणि म्हणून संडे स्कूलमध्ये एक गाणं शिकवलं गेलं जायचं. लहानपणी जर आपण ऐकलं असेल तर त्यामध्ये अजूनही ते गाणं शिकवलं जातं. तुझे हात काय करतात ते सांभाळ, देवबाप वरती राहतो तो प्रेमाने पाहतो. तुझे हात काय करतात ते सांभाळ, तुझे पाय काय करतात ते सांभाळ. है की नाही? देवबाप वरती राहतो तो प्रेमाने पाहतो. है की नाही? आम्ही जी काही कृती करतो त्या कृतीकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. काय काय आम्ही करतो, आमचे मुख काय करतं, काय बोलतं ते सांभाळ. देवबाप वरती राहतो. आम्ही एकमेकांना दोष लावतो. आहे की नाही? या ठिकाणी देखील देवाचा सेवक म्हणत आहे की न्यायाचा दिवस येईपर्यंत तुम्ही न्याय निवाडा करू नका. तो प्रभू येशू ख्रिस्त येऊपर्यंत तुम्ही न्याय निवाडा करू नका, परंतु आम्ही न्याय निवाडा करतो. आम्ही एकमेकांना दोष लावतो, न्याय करून मोकळे होऊन जातो. हा असाच आहे, ती तशीच आहे, याने असंच केलं, त्याने तसंच केलं, हा न्याय करून आम्ही मोकळे होऊन जातो. आणि आम्ही एकमेकांना दोष लावतो. दोष लावत असताना बोट करतो आम्ही. आहे की नाही? पण बोट करत असताना लक्ष ठेवा, काय म्हटलेले, बोट ज्यावेळेस आम्ही करतो ना असं, त्यावेळेस लक्षात ठेवा, एक बोट जर तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला दाखवत आहात ना, तो जर 1 पटीने आहे तर तुम्ही 3 पटीने आहात. आणि हे सर्व कोण बघतंय? देव बघतोय. ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही. आणि म्हणून स्वतःची तयारी आम्ही करणं गरजेचं आहे. आमच्या गुप्त गोष्टी प्रकाशामध्ये येणार आहेत. आम्ही कोणाविषयी काय बोललो आहे, कोणाची काय निंदा केलेली आहे, कोठे आम्ही काय केलेले आहे, सर्व गोष्टी तो परमेश्वर त्या न्यायाच्या दिवशी प्रगट करेल. आणि मग त्यावेळेस आम्ही बोलू शकणार नाही, देवा मी हे बोललोच नाही किंवा हे मी केलंच नाही, अशी सबब नाही आहे आमच्याकडं. अंधकारातील गुप्त गोष्टी प्रगट करणार आहे.
मग त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यासंदर्भामध्ये आमच्या जीवनामध्ये काही अंधकाराच्या गोष्टी आहेत का? विचार करा. त्या काढून टाकण्याचा समय आहे. त्या आगमनाच्या अगोदर, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्या अगोदर आमच्या जीवनामधील ह्या अंधकाराच्या गोष्टी काढून टाकायच्या. दुसरी बाब या ठिकाणी आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. तो कशासाठी येणार आहे? न्याय करण्यासाठी येणार आहे. तिमोथेला दुसरे पत्र याचा 4था अध्याय आणि त्याच्या 1ल्या वचनामध्ये संत पाऊल तिमोथेला एक आश्वासन देत असताना, खात्रीलायक सांगत असताना तो या ठिकाणी सांगत आहे. तो काय म्हणत आहे की पहा, तो प्रभू येशू ख्रिस्त न्याय निवडा करण्यासाठी येणार आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर मी तुला निक्षून सांगत आहे. तो न्याय करण्यासाठी येणार आहे. तिमोथेला दुसरे पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 1लं वचन या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? देवा समक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील, त्याच्या समक्ष त्याच्या प्रगट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार रहा. सुवेळी अवेळी आम्हाला तयार राहायचं आहे. तो न्याय करण्यासाठी येणार आहे. आमच्या प्रत्येक गोष्टींचा न्याय तो करणार आहे. एक माझा संदेश आहे, त्या संदेशामध्ये न्यायाच्या संदर्भामध्ये मी संदेश आणि 7 प्रकारचे न्याय विश्वासणाऱ्यांच्या संबंधामध्ये परमेश्वर करणार आहे. मग त्यामध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या. आमच्या विचारांचा न्याय तो करेल, आमच्या बघण्याचा न्याय तो करेल, आमच्या बोलण्याचा न्याय तो करेल, आमच्या वागणुकीचा न्याय करेल, आमच्या प्रत्येक गोष्टींचा तो न्याय करेल. आम्ही कशा प्रकारे विचार करतो त्या विचारांचा देखील न्याय. आणि त्या संदर्भामध्ये संदर्भ देखील पवित्र शास्त्रामधील आहे. आम्ही काय बोलतो त्या प्रत्येक शब्दाचा देखील न्याय तो परमेश्वर करणार आहे. मग आम्ही कोणाविषयी निंदा करतो, कोणाविषयी चहाडी करतो, कोणाविषयी चांगलं बोलतो, कोणाविषयी वाईट बोलतो, या प्रत्येक गोष्टीचा न्याय तो करणार आहे. आमच्या प्रत्येक गोष्टींचा न्याय तो परमेश्वर करणार आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन न्याय करण्यासाठी होणार आहे. आणि म्हणून त्या न्यायासनासमोर उभा राहण्यासाठी आम्ही तयार आहोत का? त्यानंतर तिसरी बाब या ठिकाणी आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, या प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन जे होणार आहे, ते आगमन आम्हाला घेऊन जाण्यासाठी तो येणार आहे. आम्हाला घेऊन जाण्यासाठी तो येणार आहे. योहान वर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये मी सांगितल्याप्रमाणे काय म्हटलेलं आहे की पहा, मी जातो आणि तुमच्यासाठी काय करतो? जागा तयार करतो. आणि तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे तुम्हाला येऊन पुन्हा आपल्या जवळ घेऊन जाईल. आणि जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावं. प्रभू येशू ख्रिस्ताची आमच्याविषयी ही इच्छा आहे. जेथे तो आहे तेथे आम्ही असावं. मग तेथे जो तो आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी आमची तयारी आहे का? तो स्वर्गीय राज्यामध्ये आहे. स्वर्गीय राज्यामध्ये पापमय गोष्टी, वाईट गोष्टी किंवा पाप घेऊन आम्ही जाऊ शकतो का? तर प्रभू येशू ख्रिस्ताची जी इच्छा आहे, या ठिकाणी बसलेला प्रत्येक जण त्या प्रभू येशू ख्रिस्ताजवळ त्या स्वर्गीय राज्यामध्ये असावं. बरोबर आहे ना? मग त्या प्रभू येशू ख्रिस्ताजवळ जाण्यासाठी मी तयारी केलेली आहे का? माझी तयारी आहे का? आणि म्हणून जो पत्राचा भाग आम्ही वाचला पेत्राच्या पत्रामध्ये, त्या ठिकाणी देखील संत पेत्र काय म्हणत आहे? परमेश्वर असा म्हणतो की मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असा. स्वर्गीय राज्यामध्ये जाण्यासाठी आम्ही पवित्र असावं, शुद्ध निर्मळ असावं, ही देवाची अपेक्षा आहे. तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. तयार आहोत का आम्ही? जर आपल्याला परदेशामध्ये जायचं असेल तर आम्हाला काय करावं लागतो? विजा काढावा लागतो. बरोबर आहे ना? मग आम्हाला स्वर्गीय राज्यामध्ये जायचं आहे, आमच्याजवळ विजा आहे का? पासपोर्ट आहे का? विचार करा, बघा. कारण की त्याच्याशिवाय आम्हाला तिकडे जाता येणार नाहीये.
परदेशामध्ये जर तुम्हाला जायचं आहे, तुमच्याकडे पासपोर्ट असणं गरजेचं आहे आणि विजा मिळणं गरजेचं आहे. मग विजा का दिला जातो? कशा पद्धतीने दिला जातो विजा? ज्या देशामध्ये तुम्ही जाणार आहात त्या देशाची संस्कृती तुम्हाला माहिती आहे का? त्या देशाचे नियम तुम्हाला माहिती आहेत का? त्या देशामध्ये गेल्यानंतर तुम्ही सर्वाईव्ह करू शकाल का? निभाव लागू शकेल का तुमचा तिथे? म्हणजे त्या ठिकाणची बोली भाषा किंवा त्या ठिकाणचे नियम तुम्हाला बंधनकारक आहेत, मग ते तुम्ही पूर्ण करू शकताल का? या गोष्टींची परीक्षा केली जाते तुमची आणि त्यामध्ये परिपूर्ण ठरल्यानंतर तुम्हाला विजा दिला जातो. बरोबर आहे ना? मग त्या स्वर्गीय राज्यामध्ये जाण्यासाठी आमच्याकडे विजा आहे का? त्या ठिकाणचे नियम आहेत. रात्रंदिवस परमेश्वराची स्तुती त्या ठिकाणी होते. स्तुती करतो का आम्ही? मग कशी स्तुती करतो? त्या ठिकाणचा नियम हा देखील आहे, परमेश्वर पवित्र आहे, त्याच्या लोकांनी देखील पवित्र असावं. आहोत का? खरंच आपल्या अंतःकरणावर हात ठेवा आणि सांगा, देवा तुझ्यासारखा मी पवित्र आहे. स्वर्गीय राज्यामध्ये जाण्यासाठी ही महत्वाची बाब आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचा सेवक संत पाऊल काय सांगत आहे बघा. फिलिप्पेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 20व्या वचनामध्ये, 20व्या वचनापासून पुढे जर बघितलं तर या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं काय म्हटलेलं पहा. फिलिप्पेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचे 20वं वचन. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. मग त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्यासाठी, आपल्या शरीराचं रूपांतर होण्यासाठी आम्ही तयार आहोत का? आमच्या जीवनामधून परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी आम्ही काढून टाकत आहोत का? आत्मपरीक्षण करण्याची बाब आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रथम आगमनाची तयारी आम्ही केलेली आहे. आता द्वितीय आगमनासाठी आम्ही काय तयारी करत आहोत? तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे, मग आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत का? ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आम्ही तयारी केली, रंग रंगोटी केली, कपडे केले, डेकोरेशन केलं, फराळाचं केलं, सगळं काही केलं, मग त्याच्या दुसऱ्या आगमनासाठी आम्ही काय तयारी केलेली? त्यानंतर 3री बाब, चौथी बाब, शेवटची बाब या ठिकाणी सांगितलेली, ती म्हणजे मृत्यूला नष्ट करण्यासाठी तो येणार आहे. मृत्यूला नष्ट करण्यासाठी तो येणार आहे. आणि म्हणून कोरिन्थीकराच्या पहिल्या पत्रामध्ये 15वा अध्याय 25 आणि 26 वचन त्या ठिकाणी सांगितलेले. मग सर्व शत्रू आपल्या अधीन ठेवल्यावर तो आधी राज्य करेल आणि शेवटचा शत्रू नाहीसा केला जाईल. तो कोण? मृत्यू. मृत्यू. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर काय केलेलं आहे? विजय मिळवलेला आहे. मग स्वर्गीय राज्यामध्ये मरण नाहीये. आज ह्या भूतलावर जर बघितलं तर प्रत्येकाला मरणाची भीती आहे. आज जर म्हटलं, आज जर आपल्याला सांगितलं की नाही आता तुम्ही घरी गेल्यानंतर काही वेळाने मरणार, आमची चलबिचल सुरू आहे. अरे कसं काय, आता एवढं सगळं केलेलं आहे, नाताळाची तयारी केलेली, सगळं वेस्ट जाईल. एवढे कपडे घेऊन ठेवलेत, हे केले, ते केले, ते केले, मग काय? काही काही जण, अरे माझ्या लेकरांचं लग्न नाही झालं अजून, नातवंड बघायचेत, मला परतुंड बघायचेत. आमची या भूतलावरून जाण्याची इच्छा नसते, मरणाची भीती आहे. परंतु स्वर्गीय राज्यामध्ये मरण नाही आहे. अनंत कालचं जीवन आम्हाला त्या ठिकाणी आहे. शेवटचा शत्रू त्या प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय प्राप्त करून घेतलेले आहे. मग आम्हाला देखील मरणाची भीती नाही. मग जर आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासाठी योग्य तयारी करत आहोत तर निश्चित अर्थाने आम्ही मरणापासून वाचले गेलेलो आहोत. आणि हे मरण कोणतं आहे माहिती आहे? सार्वकालिक मरण आहे, सार्वकालिक यातना.
म्हणजेच काय? नरक यातना. त्यापासून आम्हाला वाचायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासाठी आमची तयारी होणं गरजेचं आहे. मग काय आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासाठी तयारी केलेली आहे? तयार आहोत का? आत्मपरीक्षण करूया. आणि म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या ठिकाणी ते सांगत आहे. त्या परमेश्वराचं वचन देखील आम्हाला याविषयी ते सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रथम आगमन आम्ही पाहिलेलं आहे, त्याच्या होणाऱ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत, सर्व काही आहेत. आता त्याच्या द्वितीय आगमनाच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या आम्ही पाहत आहोत. आता जर बघितलं तर जगामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत या सर्व गोष्टीवरून काय वाटत आहे आम्हाला? प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जवळ झालेलं आहे. एक रील वारंवार आता सारखी येत आहे, काय काय त्या ठिकाणी मानतात नाही का. मग आता आम्ही काय करायचं? काय काय भविष्यवाणी त्या ठिकाणी केलेले 2026 मध्ये सगळं जग नाहीसं होणार आहे. या संदर्भामध्ये ती रील आहे, त्यानुसार मग लोक तयारी करतात. मग काय करायचं आता? 2026 मध्ये काहीच नाही ना, मग सगळं विकून टाका, सगळं हे करा, मौज मजा करा. या संदर्भामध्ये ती रील आहे. 2012 मध्ये देखील अशीच घटना घडलेली होती, आहे का नाही? 2012 मध्ये काय म्हटलं जात होतं? जग नाहीसं होईल, म्हणून त्याच्यावर चित्रपट देखील आला ना, 2012 आहे का नाही? 2012 हा चित्रपट देखील आला, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी सांगितल्या. या अफवांवर किंवा ह्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. पवित्र शास्त्र काय सांगतं त्या गोष्टीवर विश्वास ठेवा. आणि म्हणून मार्क ऋषिवर्तमानाचा जो भाग वाचला त्या भागामध्ये काय म्हटलेलं आहे? पहा, अंजिराच्या झाडाची डहाळी कोमळ झालेली पाहिलेली असताना तुम्ही काय समजता? उन्हाळा आता जवळ आलेला आहे. मग ह्या जगामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींकडे जर आम्ही पाहिलं तर आम्ही काय समजून घ्यायचं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जवळ झालेलं आहे. पण त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत का, हा देखील विचार करणं गरजेचं आहे. आज जगामध्ये पवित्र शास्त्रामध्ये मत्ती ऋषिवर्तमान याचा 25वा अध्याय जर आम्ही वाचला तर या 25व्या अध्यायामध्ये किंवा 24व्या अध्यायामध्ये 24 आणि 25 या दोन्ही अध्यायामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की पहा, राष्ट्र राष्ट्रावर उठतील, लढाया होतील, हे की नाही, प्रीती थंडावेल. आज जगामध्ये ह्या सर्व गोष्टी चालू आहेत. आणि मग एक राज्य, एक राजा अधिपती म्हणून त्या ठिकाणी निर्माण होईल, हे की नाही. ख्रिस्ती विरोधक त्या ठिकाणी निर्माण होईल, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितलेले. आता सध्याला जरा बघितलं तर 4 राष्ट्र हे खूप प्रभावीरित्या आपलं कार्य करत आहेत सत्तेमध्ये येण्यासाठी, पूर्ण जगावर आधी राज्य करण्यासाठी. अमेरिका, चायना, रशिया आणि अफगाणिस्तान. इस्रायल देखील त्याच्यामध्ये आहे. हा, इस्रायल देखील असं म्हणत आहे की आम्ही आधी राज्य करू. आणि परंतु त्या इस्रायलामध्ये देखील जे यहुदी लोक आहेत, जे फक्त यहुदी प्रणालीप्रमाणे चालत आहेत, फक्त यहुदी पद्धतीने, ख्रिस्ताला ते न मानणारे आहेत. ते म्हणतायत की आम्ही आधी राज्य करू. आणि तत्कालीन आता जर आपण बातम्या ऐकलेल्या असेल काही गत दिवसांमध्ये, 15-20 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी जर आपण बातम्या वाचल्या असतील तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इस्रायल ठामपणे जाहीर करत आहे की आता आम्ही ज्या ठिकाणी ती मस्जिद आहे त्या ठिकाणी आम्ही काय करणार आहोत? मंदिर बांधणार आहोत. आणि अवघ्या काही तासांमध्ये आम्ही मंदिर बांधण्याची तयारी ठेवलेली. जर ते मंदिर बांधलं गेलं तर त्यांचं अधिराज्य त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि मग त्यावेळेस खूप मोठा या जगामध्ये उलाढाल त्या ठिकाणी होईल. आणि त्यावेळेस ख्रिस्ती लोकांचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये काय होणार आहे? छळ होणार आहे. आज आम्ही तो विचार करूया. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाच्या संदर्भामध्ये ज्या भविष्यवाणी पवित्र शास्त्रामध्ये केलेल्या आहेत त्या पूर्ण होताना आम्हाला दिसत आहेत. मग आम्ही त्याच्यासाठी काय करत आहोत? दुसरी बाब, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जे होणार आहे ते कशा प्रकारे होणार आहे त्याकडे जर आम्ही बघितलं तर अनेक लोक सांगतात की येशू ख्रिस्त इकडे येणार आहे, ते येशू ख्रिस्त इकडे येणार आहे. परंतु प्रामुख्याने देवाचा सेवक संत पौल फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये सांगत असून तो काय म्हणत आहे? प्रत्येक गुडघा जोपर्यंत येशूच्या नावाने टेकला जात नाही आणि प्रत्येक जिभा तो आमचा तारणार आहे हे कबूल करत नाही, तोपर्यंत
त्याचं येणं होणार नाही. मग ह्या सेवा कार्यामध्ये किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनामध्ये आमचा कोणता वाटा आहे? गुडघे टेकण्यासाठी आम्ही सुवार्ता सांगत आहोत का? प्रभू येशू ख्रिस्ताला कबूल करण्यासाठी, स्वीकारण्यासाठी लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जाऊन सांगत आहोत का? मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनामध्ये आमचा काय वाटा आहे? कोणता वाटा आहे? फक्त तयारी करणं हे गरजेचं नाहीये, त्याच्यामध्ये आमचा वाटा असणं देखील गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना त्यावेळेस 2025 वर्षापूर्वी काय म्हणत आहे? पीक फार आहे परंतु कामकरी. आजही तीच परिस्थिती आहे. पीक फार आहे, कामकरी कमी आहेत. कामकरी का पुढे येत नाहीत? देवाचं वचन सांगणारे कामकरी का पुढे येत नाहीत? मग त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनामध्ये माझा काय वाटा आहे हे देखील आत्मपरीक्षण आम्हाला करायचं आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रथम आगमनाची आम्ही तयारी केलेली आहे. आज आम्ही हीच तयारी आपल्या जीवनाविषयी करूया. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करूया, येशू ख्रिस्ता आता बस झालं, गावानीमध्ये तू जन्म घेऊ नकोस. ये माझ्या अंतःकरणामध्ये जन्म घे. तू या जगामध्ये का जन्म घेतलास? पाप नाहीसं करायला ना? मग आमच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होईल त्यावेळेस आमच्या जीवनामधून पाप आपोआप नाहीसं होईल. मग आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म देण्यासाठी जागा दिली का? तत्कालीन परिस्थितीमध्ये आता नाताळच्या संदर्भामध्ये आपण अनेक संदेश ऐकलेले आहेत, हे की नाही? ज्यावेळेस नावनिशी लिहून द्यायला गेले त्यावेळेस मरियाला आणि योसेफाला जागा मिळाली का? नाही मिळाली. गव्हाणीमध्ये त्याला जन्म घ्यावा लागला, की नाही? कुठे जागा मिळाली नाही. आज तीच परिस्थिती आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे? दरवाजाजवळ ठोकत आहे आमच्या हृदयाच्या आणि काय म्हणत आहे? दार उघडा. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल त्याच्या समवेत आतमध्ये मी जाईल, त्याच्या बरोबर मी जेवेल, त्याची आणि माझी सहभागिता होईल. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्द ऐकायला तयार आहोत का? आमच्या अंतःकरणामध्ये जन्म घेण्यासाठी या नाताळच्या दिवसांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रथम आगमनासाठी आम्ही तयारी केलेली आहे. त्याच्या द्वितीय आगमनासाठी आम्ही काय तयारी केलेली आहे हे आत्मपरीक्षण करण्याची संधी या आगमन समयामध्ये परमेश्वर आम्हाला देत आहे. आता 25 तारखेला प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करणार आहोत. त्या अगोदरच आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करूया, आमच्या अंतःकरणामध्ये जन्म घे. आणि त्याद्वारे आम्ही त्याच्या द्वितीय आगमनासाठी सज्ज आणि तयार राहण्याचा प्रयत्न करूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या समय येशू ख्रिस्ता तुझं प्रथम आगमन ह्या भूतलावर झालं ते मानवाचं तारण करण्यासाठी, पापापासून त्याला मुक्तता देण्यासाठी, आणि तू स्वतः वधस्तंभावर प्राण समर्पण करण्यासाठी तू ह्या भूतलावर आलास. येशू ख्रिस्ता, आता तुझं द्वितीय आगमन जे होणार आहे ते आगमन आम्हाला घेऊन जाण्यासाठी, आमचा न्याय निवाडा करण्यासाठी, आमच्या अंधकारातील गुप्त गोष्टी प्रकाशामध्ये उघडकीस आणण्यासाठी, मृत्यूला नष्ट करण्यासाठी तू ह्या भूतलावर द्वितीय आगमन तुझं होणार आहे. या तुझ्या द्वितीय आगमनासाठी आम्ही काय तयारी केलेली आहे या संदर्भामध्ये विचार विनिमय करत असताना आमच्या बरोबर तू राहा. आणि प्रभू, आज आम्ही हे ठामपणे निश्चिंत अर्थाने सांगू शकू की येशू ख्रिस्ता, ये माझ्या हृदयामध्ये तू जन्म घे. जसा तू पवित्र आहे तसा मला देखील तू पवित्र कर, म्हणजे त्या स्वर्गीय राज्यामध्ये माझा प्रवेश होईल. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासाठी आमचे विचार, आमचं बोलणं, आमचं बघणं, आमची कृती, आमचे आचार, या सर्व गोष्टी निर्मळ असाव्यात यासाठी तू सहाय्य पुरव. आणि विशेष करून तुझ्या द्वितीय आगमनामध्ये आमचा देखील वाटा असावा म्हणून तुझी सुवार्ता, जो अनुभव तो आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे, तो अनुभव आम्ही एकमेकांना वाटावा म्हणून ह्या ख्रिस्त जन्माचा आनंद आमच्या जीवनामध्ये तू बहुगुणित कर. आणि त्याद्वारे तुझ्या द्वितीय आगमनासाठी आमची तयारी तू करून घे. येशू ख्रिस्त तारणार याच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.